टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दिनेश त्यांनी ठाकरे बंधूंना चॅलेंज दिलं आहे की मराठी बोलणार नाही, भोजपुरीतच बोलणार, मला शक्य असेल तर मुंबईतून काढून द्या। नाही, तो खासदार कुठला आहे? उत्तर प्रदेशचा आणि भाजपचा। उत्तर प्रदेशचा आणि भाजपचा। आता असं आहे, त्या उत्तर प्रदेशच्या खासदाराला मराठी आली काय नाही आली काय त्याच्यावर काय परिणाम करणार आहे? त्यामुळे त्याला मराठीची सक्ती कोणी केली? तो राहतो युपी मध्ये। महाराष्ट्र ही आमची बोलीभाषा, माय मराठी ही आमची मातृभाषा आहे। आणि मला माहित आहे, मी येतो त्याच्यावर। तो भोजपुरीच केलेला आहे आणि मराठी माणसाच्या भरोशावर तो खासदार मोठा झालेला आहे। या भोजपुरीमध्ये जरी केला असेल तरी मुंबईतल्या किंवा इतर महाराष्ट्राच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याची ओळख आहे। परंतु अशा प्रकारे मराठी भाषेचा अवमान करणं, आम्ही भोजपुरी भाषेचा अवमान केला का? नाही केला। पण एखाद्या खासदारांनी त्या भाषेच्या संदर्भात अशी टिप्पणी करणं म्हणजे याच्या बुद्धीचे दिवाळखोरी आहे, बुद्धीचे दिवाळे निघाले आहेत असा त्याचा अर्थ होतो। कोणत्याही भाषेचा आम्ही कोणत्या भाषेला कमी लेखणार नाही, परंतु सक्ती नको कुठल्याही भाषेची। मराठी ही आमची मातृभाषा, ही आमची प्रायोरिटी आहे। तुम्हाला जर हिंदी पाहिजे असेल तर ती ऑप्शनल ठेवा, ऐच्छिक ठेवा, काही त्याला विरोध नाही, परंतु सक्ती नको एवढाच आमचा विरोध आहे। आता राहिला आहे की तो चॅलेंज करतो वगैरे, तू महाराष्ट्रात येऊन उभा राहा, मग कळेल तुझी भोजपुरी कुठे आहे ते। आशिष शेलारांचे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे मला वाटतं पहलगाम आठवायला लागलं त्यांना, म्हणजे त्यांना ते त्यासाठी आठवायला लागलं। तो पहलगामचा विषय काय आहे तर या संदर्भात जरा वस्तुस्थिती लक्षात घ्या। मी त्यावर पुन्हा कॉन्ट्रोवर्शियल बोलणार नाही, पण काल एक परुळेकरांचं, राजू परुळेकरांची एक माहिती जरा घ्या, युट्यूबवर आहे त्यांचं भाषण, त्यांचं वक्तव्य, ते घेतल्यानंतर कळेल। तुम्ही जाऊन बाहेर राज्यामध्ये, आपल्या परदेशामध्ये जाऊन, पाकिस्तानमध्ये जाऊन 100 मारल्याचा छाती डोकून सांगताय आणि तुम्हाला 4 अतिरेकी भेटले नाहीत, ज्याने येऊन मारून गेले गोळ्या, ते कुठे गेले? तुम्ही 250 किलो RDXला पुलवामामध्ये 49 आमच्या जवानांना शहीद झाले, ते कुठे गेला आहे? अरे हे सगळी कोणाला सांगताय? एकाला एक वेळा मूर्ख बनवता येईल, 2 वेळा बनवता येईल, वारंवार बनवता येत नाही। आणि त्यामुळं यांची भीती स्वाभाविक आहे। 2 भाऊ एकत्र आल्यामुळे शेलारांची पंचायत झाली, त्यामुळे शेलार अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत। करून टाकवा म्हणा। शेतकऱ्यांची व्यथा तर त्या निमित्तानं पुढे आली, वास्तविकता पुढे आली। काय त्या हाकेला सांगा, कोण हाके आहे तो गणेश, की तू तिथे जाऊन जर ते स्टंटबाजी दिसत असेल तर यापूर्वीच्या तुम्ही केलेल्या निवडणुकीमधल्या स्टंटबाजीच होत्या। शेतकऱ्याला कर्जमुक्त करू, 1.5 पट हमी भाव देऊ, हमी भावानेच खरेदी करू, हे काय स्टंटबाजी होती काय? ही फसवणूक नव्हती काय लोकांची, शेतकऱ्यांची? महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या बघा। 16 ते 25च्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात 8,780 शेतकऱ्यांचे ऑफिशियल आकडा। या तुलनेत महाराष्ट्राच्या कुठलाच राज्य नाही एवढा मोठ्या आत्महत्या करणारा। मागच्या 3 महिन्यामध्ये 787 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। हे काय यांच्या डोळ्यावर कुठली पट्टी लावलेली आहे? आणि शेतकऱ्यांना कुठली मदत होत नाही आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, शेतकऱ्यांना हमीभाव दिला जात नाही। 1 रुपयामध्ये पीक कर्ज देतो म्हणून सांगितलं, कुठे गेलंय ते? आता यावेळेस सगळ्यांच्याकडून पीक विम्याचे पैसे कापून घेतलेत। मागच्या 10 वर्षामध्ये पीक विमा कंपन्यांनी प्रचंड पैसा कमवला। यावर्षी सुद्धा 3,700 कोटी रुपये सरकारने त्या विमा कंपन्यांच्या घशात घातलेत मुनाफा म्हणून। यांना एक बिमारी लागली आहे या सत्ताधाऱ्यांना, भिकारी बनणं, यांना त्यांचा बाप काढणं, त्यांची आई बहीण काढणं, वाटेल त्या पद्धतीने त्यांना बोलणं। मला वाटतं की एक वेळाचा इस्पितळ नवीन तयार करावा लागेल। जो शेतकऱ्यांच्या संदर्भात अवमानना करतो त्याला पागल ठरवून वेळाच्या इस्पितळ, आपल्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती करायसाठी एक नवीन हॉस्पिटल सुरू करा, अशी आम्ही मागणी आता सरकारकडे करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।